सौभाग्यप्राप्ती, ऐश्वर्य, सुख-समृद्धी यासाठी हरतालिका हे व्रत केले जाते. जन्मोजन्मी अखंड सौभाग्य असावे, तसेच अविवाहित मुली, योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. कुटुंबातील प्रत्येकाचा या व्रतावर विश्वास असून महिला आवर्जून हे व्रत करतात. या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे आणि श्रद्धेने विधिवत पार्वती आणि महादेवाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी ही पूजा करतात. तर आज आपण हरतालिका व्रताचे नियम बघूयात. हरतालिका व्रत म्हणजे काय हे थोडक्यात बघूयात. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. हरतालिका व्रत म्हणजे काय? सौभाग्यप्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर्य, सुखसमृद्धी प्रित्यार्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला मंगल दिवशी केले जाते. अपस्तंभ ऋषीच्या सांगण्यावरून तृतीया चतुर्थी सम्मिलित एका दिवशी व्रताचरण केल्यास स्त्रीला वैधत्व येत नाही आणि मुलं-नातवंडांची वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे. या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा दिलेला असून पार्वतीने हे व्रत केले आहे अशी सांगितले जाते. हरतालिका व्रताचे नियम बघूयात. हरतालिका व्रत करत असताना खालील नियम लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, म्हणजे तुम्हाला या व्रताचे फळ निश्चितच मिळेल. हे व्रत सुवासिनी आणि कुमारिका यांनी करावे. दुसरा नियम आहे, हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेलाच करायचे असते. वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणे हरतालिका पूजन सामुदायिक पद्धतीने देखील करता येते. घरातील पूजेची जागा स्वच्छ असावी. पूजेचे साहित्य तांब्याचे किंवा चांदीचे असावे. डाव्या बाजूला पूजेचा तांब्या ठेवावा. पूजा करताना सर्व साहित्य जवळ आणून ठेवावे, म्हणजे मध्ये उठावे लागणार नाही. हरतालिका व्रत करताना खास पत्री म्हणजेच पाने आणि फुले लागतात. ते आधीपासूनच घेऊन ठेवावेत, म्हणजे धावपळ होणार नाही. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत मूर्तीला हात लावू नये. मूर्ती मातीच्या असल्यामुळे किंवा वाळूच्या असल्यामुळे पूजेचे उपचार हळूवारपणे करावेत. मूर्तीवर फुले उडवू नये, हलकेच फुले व्हावीत. देवीवर पाणी फुलाने शिंपडावे. त्यानंतरचा नियम आहे, देवीला अनामिकेने गंध लावावे. कुंकू, अक्षता, उजव्या हाताची अनामिका, मधले बोट व अंगठा याच्या चिमटीने वाहाव्यात. त्यानंतरचा नियम आहे, विड्याची पाने, उतानी व देठ देवीकडे करून ठेवावे. देवीसमोर ठेवावीत व सुपारी ठेवावी व त्यावर बाकीचे विड्याचे साहित्य ठेवावे. त्यानंतरचा आहे, नारळ ठेवताना शेंडी देवाकडे करून ठेवावे. त्यानंतरचा नियम आहे, देवीच्या उजव्या बाजूला घंटा, डाव्या बाजूला समई आणि तुपाचा दिवा म्हणजेच निरंजन उजव्या बाजूला ठेवावे. उदबत्ती निरंजनाजवळ ठेवावी. पूजेला प्रारंभ करताना समई प्रज्वलित करावी. निरंजन पेटवावे. देवीच्या मूर्तीवर प्रकाश पडेल अशा पद्धतीने उदबत्ती आणि निरंजन कापूर आरती ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करावा. त्यानंतरचा नियम आहे, श्री हरतालिका व्रताची कथा वाचावी. त्याचा इतरांनाही लाभ घेऊ द्यावा. त्यानंतरचा नियम आहे, आरती म्हणावी. त्यानंतर देवीला महानैवेद्य, सुरुवातीला महानैवेद्य दाखवावा आणि नंतर आरती म्हणावी. पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा. शक्य असल्यास पाणीसुद्धा पिऊ नये असे म्हणतात, पण पाणी पिण्यास काही हरकत नाही. रात्री जागरण करावे. त्यानंतरचा नियम आहे, पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. खूप चांगले असते. त्यानंतरचा नियम आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समई पेटलेली असावी. उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती, देवीवर वाहिलेली फुले, पत्री समुद्र किंवा नदी, तळे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन कराव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून व्रताचे पारण करावे. हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक, सौभाग्यरक्षण आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे. यश, आनंद, कीर्ती, सुख, ऐश्वर्य, वैभव प्राप्त करून देणारे हे व्रत आहे. हे एक महान सौभाग्य व्रत आहे. प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत. पतीचे प्रेम कायम राहावे, पती आरोग्यवान राहावा, त्याचबरोबर आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात. या दिवशी काळे वस्त्र परिधान करू नयेत. या दिवशी कुठलेही वस्त्र परिधान केले तरी चालते, फक्त काळे वस्त्र परिधान चुकूनही करू नका. या दिवशी चुकूनही करू नका ही 5 कामे बघूयात कोणती आहेत ते. महादेव आणि पार्वतीची पूजा करून स्त्रिया हरतालिका व्रत करतात. याने अखंड सौभाग्य प्राप्ती होते. या श्रद्धेसह विवाहित तर अविवाहित मुली देखील हे व्रत करतात. वर प्राप्तीसाठी हे व्रत करणे अविवाहित मुलीसाठी चांगले असते. त्याचबरोबर भक्तिभावाने हे व्रत करतात, म्हणूनच याचे काही खास नियम आपल्याला सांगण्यात आलेले आहेत.
तर हरितालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणी देखील ग्रहण करत नाहीत. एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे. या दिवशी घर स्वच्छ असावं, घरातील कचरा बाहेर करावा, रात्री जागरण करून भजन कीर्तन करण्याचे देखील नियम सांगितले गेले आहेत. तर या पद्धतीने हे व्रत करा. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे व्रत कुमारिका, सवाष्ण स्त्रिया किंवा विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात. पूजेसाठी लाकडाच्या चौरंगावर वाळूची प्रतिमा तयार करावी. पूजा करण्यापूर्वी कुटुंबातील वडीलधारी लोकांचा आशीर्वाद घ्यावा. दिवसभर क्रोध, थट्टा, कोणाचाही अपमान करणे तसेच वायफळ बडबड करणे टाळावेत. चुकूनही करू नयेत ही 5 कामे. तर बघूयात कोणकोणती आहेत ती. क्रोध करणे टाळावे. हरतालिकेच्या दिवशी या व्रतादरम्यान ईर्ष्या, क्रोधापासून दूर राहावे. या दिवशी क्रोधापासून दूर राहण्यासाठी हातावर मेहंदी लावण्यात येते. त्याचबरोबर कोणाचाही अपमान करू नये. वयस्कर लोकांचा कधीच अपमान करू नये. परंतु या दिवशी चुकूनही वडीलधाऱ्यांना अपशब्द बोलू नयेत. त्यांचे मन दुखवेल असे वागू नये. त्यानंतरचा आहे, या दिवशी झोपू नये. व्रत दरम्यान झोपणे योग्य नाही. दिवसा तर झोपूच नाही, परंतु रात्री देखील जागरण करण्याची परंपरा आहे. हे व्रत करणाऱ्यांनी रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे असे देखील सांगितले जाते. त्यानंतर अजून एक काम करायचे नाहीये, खाणेपिणे टाळावे. हे व्रत निर्जल करण्याचे विधान आहे. कठोर व्रत करणारे या दिवशी पाणी देखील पित नाही. परंतु शरीराला सहन होत नसल्यास किंवा आजारी, गर्भवती स्त्रिया आणि आपल्या सवलतीप्रमाणे हे व्रत करू शकतात. तरी या दिवशी दुधाचे सेवन करणे टाळावे. तसेच अन्न घेणे देखील टाळावे. व्रत करणाऱ्या एका दिवसापासून तामसिक भोजन टाळावे. त्यानंतरचा शेवटचे एक काम आहे, प्रेमाने वागावे. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करत असलेले हे व्रत दरम्यान नवऱ्याशी भांडण किंवा इतर कोणाशीही भांडण, वाद करणे टाळावे. नवऱ्याशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत पूर्ण होणार नाही. त्यामुळे या दिवशी घरामध्ये प्रसन्न वातावरण असले पाहिजे. शेवटचा आणि महत्त्वाचा नियम, या दिवशी तुम्ही वाळूची शिवपिंड तयार करतात तर शिवपिंडीचे मुख हे उत्तर दिशेला असावे.